नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे शेवग्याच्या फुलांची भाजी बनवत आहे आणि तीही अस्सल आणि गावरान पद्धतीने बनवत आहे आणि ती कशी बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी शेवग्याची फुलं स्वच्छ धुवून आणि स्वच्छ करून घेतलेली आहेत। 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। फुलांमध्ये सुकलेली फुलं असतात, काड्या असतात, सर्व स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची आहे। 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून तिसऱ्या वेळेस मी पाण्यामध्ये अशी भिजवून आणि मीठ टाकून ठेवलेलं आहे। तर कुठेही त्याच्यामध्ये थोडंफार किडा धूळ असेल तर अजून मिठाच्या पाण्याने निघून जातं, म्हणून मी हे 15 मिनिटं असं भिजवून ठेवत आहे। तोपर्यंत आपण इकडे बाकी तयारी करून घेऊ। तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे। एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे, 5-6 कळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आणि कोथिंबीरही घेतलेली आहे। तोपर्यंत आपलं हे फुलं व्यवस्थित अशी मिठाच्या पाण्यामध्ये 10-15 मिनिटं भिजून ठेवली होती, ती आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ पाणी निथळण्यासाठी। पूर्ण पाण्याचा असा निचरा होईल म्हणून आपल्याला हे फुलं सर्व असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि व्यवस्थितच आपल्याला पूर्ण असं पाणी जर निघलं त्याचं तर म्हणजे भाजीमध्येही म्हणजे जास्त असं ते ओलसरपणा राहत नाही, एकदम सुकी कोरडी अशी छान भाजी होते। त्यासाठी आपल्याला हे चाळणीमध्ये सर्व असं निचरून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व फुलं मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि पाणीही सर्व यामधलं असं काढलेलं आहे। तोपर्यंत आपण गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। आणि गरम तेलात आपल्याला बघा अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आणि जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण कट केलेला लसूण आहे बारीक, तोही घालून घ्यायचा आहे। लसूण बघा इथे मी म्हणजे जास्त वापरायचा आहे थोडासा, तर छान टेस्ट येते। मी इथे फोडणीमध्येही लसूण घातलेला आहे आणि वाटणामध्येही लसूण घातलेला आहे। लसूण चांगला थोडासा परतल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदाही व्यवस्थित असा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चांगला 5-1 मिनिट आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण हिरव्या मिरची लसणाचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं कांद्यामध्ये मिक्स करून हिरवी मिरची ही चांगली परतून घ्यायची आहे कांद्यासोबत। व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर आपल्याला म्हणजे त्याचा असं थोडा वास आहे ना, म्हणजे असं तिखटपणा कमी होईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचे। त्यामध्ये नंतर आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे। तर त्यात मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला पण घातलेला आहे, अर्धा चमचा आपल्याला इकडे लाल तिखट पण घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा आपला घरचा मसाला आहे तोही घालून घ्यायचा आहे। तर मसाले इथं आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात घालायचे, कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून। त्यानंतर आपल्याला कट केलेला टोमॅटोही घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो चांगला आपल्याला असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 5-1 मिनिट। आणि असं कांदा आणि टोमॅटो असा थोडासा नरम होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धासा चमचा बघा मीठही घालून घ्यायचं आहे, कारण मिठाने लवकर असं परतलं जातं। मिठाला थोडंसं असं पाणी सुटतं म्हणून टोमॅटोही लवकर नरम होतो। त्यासाठी आपल्याला इकडे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, अर्धासा चमचाच घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची कट केलेली आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तोपर्यंत आपली अशी 5-1 मिनिट झालेली आहे। टोमॅटो चांगला नरम झालेला आहे, कांदाही चांगला परतला गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला थोडे करून फुलं घालून घ्यायचे, थोडे मिक्स करत आपल्याला असे सर्व शेवग्याची फुलं घालून घ्यायची आहे। खूपच छान आणि खूपच टेस्टी होते आणि औषधी आहे ही भाजी, वातविकारावर खूपच म्हणजे गुणकारी आहे। आणि कसं आहे ना, आपण नेहमीच असं भाज्या खातो तर त्यावरती
कीटकनाशकांचा वापर केलेला असतो किंवा रासायनिक खतांचाही वापर केलेला असतो. त्यामुळे त्यांना असं इतकी म्हणजे अशी जी आपली अशी जी टेस्ट असते जी अशी, तर ती त्यातून थोडीफार अशी हे झालेली कमी झालेली असते. त्या भाज्या थोडा असा म्हणजे असं व्यवस्थित टेस्टी नाही लागत. त्यासाठी आपण हा वेगळा काहीतरी म्हणजे कुठे म्हणजे शेवग्याच्या झाडाला कसं आहे ना, तर काही रासायनिक खतांचाही वापर नसतो किंवा कीटकनाशकांचाही वापर नसतो. म्हणजे असं गावरान पद्धतीचं म्हणजे आहे. म्हणजे कुठे त्याच्यात केमिकलचा वापर नसलेला असं ती ही भाजी आपण कधीतरी अशी आपल्याला खावीशीच वाटते ना. तर त्यासाठी नक्की एखाद्या वेळेस अशी शेवग्याच्या फुलाची भाजी करून बघा आणि आवडली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे. आता इथे मिठाचा आपल्याला थोडासाच वापर करायचा आहे, कारण या आधीही आपण टोमॅटो आणि कांदा परतत असताना अर्धा चमचा मीठ घातलेले आहे. त्याच्यामुळे इथे चवीनुसारच आपल्याला थोडंसं म्हणजे कमी प्रमाणातच मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं आपल्याला 5 ते 10 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवूनही एक वाफ काढून घ्यायची आहे. बघा म्हणजे व्यवस्थित असे ते शिजल्या जाते भाजी. हे बघा व्यवस्थित झाली की नाही, दिसतेही छान. हे बघा त्यानंतर आपल्याला असं मिक्स करून त्यामध्ये राहिलेली कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आणि सर्व करायची आहे. तर बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. या पद्धतीने आपली ही शेवग्याच्या फुलाची भाजी तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.